नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. छत्रपतींचा इतिहास आपण अनेक ठिकाणाहून ऐकत असतो, तो वाचत असतो, तो अनेक जण आपल्याला सांगतात. अनेक पुस्तकांच्या माध्यमातून जिथून आपल्याला सगळं शक्य होतं तिथून आपण सगळ्या गोष्टी छत्रपतींच्या मिळवत असतो, त्या आपण ऐकत असतो. आणि जेव्हा आपण ऐकतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकं वाचत असताना एखादा इतिहासकार जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगतो, तो इतिहासकार जेव्हा आपण त्याची पुस्तकं वाचलेली असतात, अनेक जण म्हणजे होतं कसं, इतिहासकार किंवा लेखक हा कधी ना कधी कुठं ना कुठंतरी स्वतःची वैयक्तिक मतं देखील त्याच्यामध्ये टाकत असतो. तसेच अनेक इतिहासकारांनी एकाच छत्रपतीच्या घटनेचे अनेक प्रकारे, अनेक अँगलनं, मी म्हणतो अनेक, प्रत्येकाच्या नजरेतून वेगळे इतिहास लिहिलेले आतापर्यंत आपण तर पाहिलेत. म्हणजे अगदी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करणं असू दे, म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी अक्षरशः त्या औरंगजेबाच्या सगळ्या याच्यामध्ये हाल करून त्यांनी स्वतःचा प्राण सोडला, पण धर्म नाही सोडला, त्या छत्रपती संभाजी महाराजांना देखील आम्ही त्यांचं आयुष्य विचित्र करण्यापासून आमच्या लेखकांनी कधी सुट्टी दिली नाही. असले घाणेरडे इतिहासकार आणि लेखक आमच्याच मातीमध्ये जन्माला आले, ज्या लेखकांचे विचारसरणी या सगळे हे म्लेंच आणि सगळे यवनांसारखी होती. या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला काही प्रश्न पडले. अशाच एका इतिहासकाराबद्दल आपण बोलणार आहे, म्हणजे ती विधानं खरोखर मनाला चटका देणारी आहेत. त्या लेखकांचं नाव इंद्रजित सावंत. म्हणजे अनेक दिवसांपासून अगदी या विशाळगडाचा जो मुद्दा तापला ना, तिथपासून किंवा पहिल्यापासूनच कुठलीही गोष्ट आली, हिंदुत्वाची असो किंवा छत्रपतींच्या इतिहासाची, तर असा एकमेव इतिहासकार असेल जो अगदी पत्रकार परिषदा घेतो किंवा लोकांसमोर येतो आणि प्रत्येक गोष्टीचे उलगडे देत, स्वतःचे वैयक्तिक मत लादून या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देत समाजापुढं, लोकांपुढं, शिवभक्तांपुढं छत्रपतींचा इतिहास मांडत असतात हे सगळे. पण एक गोष्ट मला परवा कानावर पडली, ती म्हणजे त्यांची ही व्हिडिओ बघा आधी. छत्रपतींबद्दल जर बोलायचं झालं, छत्रपती घराण्याबद्दल, भोसले घराण्याबद्दल, तर शिवाजी महाराजांचे पिताजी आणि शिवाजी महाराजांचे काका यांची नावच एका दर्ग्यावरून ठेवली गेलेली आहे. शहा शरीफ नावाचा दर्गा आहे अहमदनगरमध्ये, आणि त्या दर्ग्याला नवस बोलला मालोजी राजेंनी, शहाजी महाराजांच्या पिताजींनी. आणि तो ज्यावेळेला त्यांना चिरंजीव झाले त्यावेळेला त्यांनी एकाचं नाव ठेवलं शहाजी, शहावरून, आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफजी. यांचं म्हणणं असं आहे की छत्रपतींचे जे शरीफ राजे भोसले होते, जे कोणी सगळे होते, त्यांचे जे पूर्वज होते, त्यांची नावं किंवा त्यांचा सगळा उद्धार हा, मला असं वाटतं की ते बोलतात की दर्ग्यापासून झाला. म्हणजे दर्गा म्हणजे आता मुस्लिमांचं सगळं देवस्थान ना, तिथून सगळा झाला. ही गोष्ट खरोखर किती चुकीची आहे तुम्हाला माहिती आहे? येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगतोय, म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ज्याच्यापासून छत्रपतींचं कुळ वाढलं, ज्या छत्रपतींनी कित्येक वर्षांचा अंधकार मिटवला आणि या मातीला, या देशाला एक नवं स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या छत्रपतींचं हे काय सांगतायत इतिहासकार की यांची नावं दर्ग्यावरून ठेवली, यांची नावं या असल्या गोष्टींवरून ठेवली. काय आम्ही सांगतोय महाराष्ट्राला? जरा याचे भान असू द्या इतिहासकारांना, खरोखर भान असू द्या. म्हणजे ज्या छत्रपतींना साक्षात आई भवानीचे वरदहस्त, त्यांच्या आई भवानीचा आहे असं म्हटलं जातं, आणि जे त्यांचे, मला असं वाटतंय कुळ त्यांचं आई भवानी आहे, त्या लोकांवरती आम्ही असले प्रश्न करतोय, त्यांच्यावरती आम्ही असले काही गोष्टी त्यांच्याबद्दल बोलतोय की ज्या गोष्टी ऐकल्यानंतर मुस्लिम कम्युनिटी किंवा मुस्लिम धर्मातील लोक काय म्हणतील, हे एवढंच फक्त म्हणतील, अरे बघा हे यांचेच इतिहासकार आहेत, मोठे इतिहासकार आहेत, पण ते असं सांगतायत की छत्रपतींच्या घराण्याचा उद्धार किंवा त्यांची गोष्ट दर्ग्यापासून सुरू झाली, म्हणजे आपणच यांचे बाप आहोत. या असलं म्हणायला देखील ही सगळी लोक मागं पुढे पाहणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही काय सांगताय याचं जरा भान ठेवा. तुम्ही काय समाजाला देताय, येणाऱ्या पिढ्यांना सांगताय, याचं जरा खरोखर भान ठेवा. ज्या छत्रपतींनी सरळ या म्लेंछांवरती, यवनांवरती कित्येक शाया ज्यांनी बुडवल्या, त्यांना माहिती होतं, छत्रपतींना माहिती होतं, छत्रपती शिवाजी महाराज, मी तुम्हाला आजही सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धर्मप्रेमी माणूस कोणीही नव्हता. छत्रपतींची कित्येक फरमान आहेत, त्या फरमानामध्ये लिहिलेले छत्रपतींनी काही ठिकाणी की देवळं बांधा, मंदिरं बांधा, आपला धर्म वाढवा, या सगळ्या गोष्टी म्हणणारे छत्रपती, त्यांचा मूळ आणि त्यांचं सगळ्या गोष्टी दर्ग्यापासून सुरू होतात. असले इतिहासकार, म्हणजे ज्यांच्याकडे पिढ्या सगळ्या, महाराष्ट्र सगळा ज्यांच्याकडे काहीतरी ज्ञान मिळेल इतिहासाचं म्हणून पाहतात, ती लोक असं काहीतरी जर मुलांच्या आणि समाजाच्या डोक्यामध्ये टाकत असतील, तर की बाप किती धक्कादायक आहे तुम्हाला सगळ्यांना ऐकून. खरोखर म्हणजे मला तरी वैयक्तिक या गोष्टीचा राग आला. म्हणजे काहीतरी कुठल्या तरी इतिहासकारानं लिहिलंय आणि मग आम्ही ते वाचतोय, मग आम्ही पुढच्या पिढीला देतोय. साधा कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे, साधा विचार करण्यासारखी. छत्रपतींचा आणि मुस्लिमांचा आणि या दर्ग्यांचा संबंध तरी काय तो संबंध, आणि संबंध असता
तर छत्रपतींनी यांच्या विरोधात ही सगळी गोष्ट हा एवढा मोठा लढा कशाला उभा केला असता हो? सांगा ना मला, कशाला उभा केला? साधा प्रश्न आहे हा. बरं हे जाऊ द्या, हे आता राज्य सरकारने काय ते वाघनख आणलेत आपल्या लंडनच्या त्या म्युझियम मधून आणि साताऱ्यामध्ये ठेवलेत. मस्त छान कार्यक्रम केला या लोकांनी. त्या वाघनख्यांना देखील खोटी ठरवणारी सगळी लोक तुटून पडलेत. बघा तुम्ही, प्रत्येक जण सगळे काय बोलतायत ते. महाराष्ट्राचे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावा लागले. ही वाघनखं कायमस्वरूपी आणणार नाही. 30 कोटी रुपये जवळजवळ याच्यासाठी खर्च करून लोन अग्रीमेंट करून आणायला लागले. आणि असं वाघनखं ही साताऱ्यामध्ये जातात. अनेक गोष्टी अशा आहेत. साताऱ्यामध्ये भवानी तलाव शिवाजी महाराजांची साताऱ्यात आहे. दरवर्षी बघा मी हे काढतात, गणपती काढतात. अनेक गोष्टी साताऱ्यातच आहेत. नकली वाघनखं घेऊन येणार नकली सरकार. वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेले आहेत वाघनखं. हे सांगतायत की ती वाघनखे खोटे आहेत. ती वाघनखे साताऱ्यातच आहेत, छत्रपतींच्या घराण्याकडेच आहेत. मग छत्रपतींच्या जर घराण्याकडे आहेत, मग इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये अगदी तुम्ही पण देखील का नाही मग याचा शोध लावलात? तुम्ही तर तुमची 60-65 वर्ष घालवली असतील काय, 55-50 वर्ष तुमच्या आयुष्याची हयाती सगळ्या इतिहास संशोधनामध्ये ना अभ्यासामध्ये. मग या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान तुम्ही कधी नाही या गोष्टी कधी बोललात? आज तुम्हाला वाघनखे आल्यानंतर कळतं की ही वाघनखे खोटी आहेत. त्या लंडनवाल्यांनी सांगितले, ते लंडनवाले सांगणार छत्रपतींनी कुठले वाघनखे वापरले आणि काय केले. चला आपलं सगळं घेऊन गेले ते तिकडं, आणि ही वाघनखं ही छत्रपतींची खरोखर आणि खरीच वाघनखं आहेत. वीर प्रताप राजे म्हणतात की त्यांनी ही ग्रँडअपला वाघनखं दिलीच नाही, त्यांनी आपल्याकडेच ठेवली आणि ग्रँडअप असा मोकळा गेला, बाकी सगळं घेऊन गेला आणि हे सगळं यांच्याकडे ठेवलं. यांना कुणी माहिती दिली? इतक्या वर्षात महाराष्ट्रानं नाही कधी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. महाराष्ट्राला कधी नाही दिसल्या छत्रपतींच्या घराण्यामध्ये कुठं वाघनख आहेत. आणि छत्रपतींच्या घराण्यात वाघनख आहेत, मग ते दडवून काय त्याचं काय करणार काय होते? या काय करणार होते? जरी त्यांच्याकडे असतील कधी ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आलीच असती. आज या सगळ्या मावळ्यांसमोर, या सगळ्या आपल्या शिवभक्तांसमोर आली असती. काहीतरी आम्हाला बोलायचंय, काहीतरी आम्हाला काहीतरी, म्हणजे या असल्या इतिहासकारांना हे सगळी लोक पैसे देऊन पाळून ठेवतात की तुम्ही बोला. म्हणजे इतिहासकार आहे, लोकांना काय वाटतं, हा बाबा इतिहासकार आहे, हा बोलतोय म्हणजे काहीतरी असेल, हा काय राजकारणाशी संलग्न नाहीये. पण ही अशी लोक राजकारण्यांकडून सगळ्या गोष्टी घेतात, त्यांचे कानोसा घेतात आणि नंतर या सगळ्या गोष्टी समाजामध्ये येऊन बोलतात. हे मात्र चुकीचं आहे ना, हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे इतक्या वर्षामध्ये कधीही लंडनच्या म्युझियम मधून एखादी गोष्ट भारतात आली असं तुम्ही कधी ऐकलंय का? आज छत्रपतींची वाघनखं काही का होईना, 3 वर्षासाठी का होईना, पण महाराष्ट्रातल्या मातीला ज्या वाघनखाने अफजल खानासारखा क्रूर माणूस फाडला, ती वाघनखं तुम्हा आम्हाला पाहायला मिळते. हे आपलं खरोखर दैव आहे आपलं. हे आपलं म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नाही पाहू शकलो, पण ज्या वाघनख्याने कृष्ण आणि खोऱ्याच्या सगळ्या पवित्र सगळ्या मातीला ज्यांनी खरोखर एक नवा सूर्य काढून दिला छत्रपतींनी, जर अफजल खान त्या ठिकाणी राहिला असताना आज साताऱ्यासारखा मोठा जिल्हा आज तुम्ही खरोखर ते हैदराबाद करून टाकलास त्या लोकांनी. किती म्हणजे छत्रपतींनी ज्या अफजल खानाला मारला, ती वाघनखं आपल्या महाराष्ट्रात आले, याच्यासारखा अभिमान पाहिजे होता. पण ही लोक काय बोलतात, वाघनखं खोटी आहेत. आज त्यांना कळलं की वाघनखं खोटी आहेत. लंडनच्या म्युझियमने सांगतात, त्याला लंडनच्यांना काय माहिती रे, त्यांना काय घंटा माहिती. इकडे आले भारतामध्ये, भारत जेवढा लुटून घेऊन जाता येईल तेवढा घेऊन गेले आणि तिकडे काचांमध्ये नेऊन लावलाय. ते लोक आपल्याला सांगणार की आपले काय खरं काय खोटं, आणि आम्ही सगळ्या या गोष्टी कशा लोकांपर्यंत पोहोचवायच्या, कशा खोट्या आहेत हे दाखवून द्यायचं. याच्यामध्येच आमचं मला असं वाटतं आपलीच लोक आपला पाय खेचतात, आपली लोक आपला पाय खेचतात. मागे निवडणुकीच्या वेळी, आपल्या पंतप्रधानांच्या निवडणुकीच्या वेळी यांनी असा प्रचार केला की ते संविधान सगळं संपवणार आहेत, ही सगळी लोक संविधान संपवणार आहेत. पण या काँग्रेसच्या काळामध्ये कित्येकदा संविधानामध्ये बदल करण्यात आला, हे या लोकांनी नाही कधी सांगितलं. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे लोकांना असं भासवलं किंवा असे काही गोष्टी लोकांमध्ये टाकल्या जात आहेत, या गोरगरिबांकडून या सगळ्या गोष्टी वधवून घेतल्या जात आहेत. याच्यासारखे मला असं वाटतंय चुकीची माहिती पसरवणारे विरोधक कुठल्या देशात नसतील, खरंच कुठल्या देशात नसतील, जे आपल्या देशात आहेत. काहीतरी आम्ही सांगतोय, काहीतरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय, आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ते असले इतिहासकार थेट छत्रपतींच्या नावावरती आक्षेप घेतात आणि संशय व्यक्त करतात. याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं. तुम्ही छत्रपतींच्या सगळ्या इतिहासावर जगता, तिथूनच रोजीरोटी पोट भरता, सगळ्या गोष्टी करता, आणि तुम्हीच आपल्या जनतेला सांगता काय, दर्ग्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवात झाली. दर्ग्यावरून मग ज्या आई भवानीनं छत्रपतींना ताकद दिली, त्या आई भवानीचाही देखील अपमान आहे. हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. हा समस्त बलिदान दिलेल्या संपूर्ण मावळ्यांचा अपमान आहे. जे अटके पार जाऊन पोहोचले त्या प्रत्येकाचा अपमान आहे. हे लक्षात ठेवा आणि असल्या इतिहासकारांपासून लांब राहा. कारण ही लोक महाराष्ट्रासाठीच नाही, संपूर्ण आपल्या हिंदूंसाठी किंवा हिंदूंच्या संपूर्ण अस्मितेसाठी घातक लोक आहेत. कारण हे आपल्यातलेच आहेत आणि आपल्यातलीच लोक ओळखता येत नाहीत. हा सगळ्यात मोठा भोळेपणा आपला आहे, एवढं लक्षात असू द्या प्रत्येकाच्या. त्याच्यामुळे हे जे काही सगळी लोक सांगतात त्याचा अभ्यास करा, त्याचा विचार करा स्वतः की हे नक्की असू शकतं का, याला काय संदर्भ आहेत. मग संदर्भ जरी असला तरी तो कुणी लिहिलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला मला असं वाटतं स्वीकारू नका, लक्षात घेऊ नका. जी वागणूक आलेत ना, खरोखर ती महाराजांचीच वागणूक आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही दुमत नसावं. आणि छत्रपतींचे गडकिल्ले आपल्याला मोकळे करायचे. या सगळ्या गोष्टींसाठी अशी हिंदुत्ववादी सरकार आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये असणं गरजेचं
समोरचे जे आपल्या लोकांची बाजू घेतील असे कित्येक जण जरी आले ना यांच्यावर आक्षेप दाखवणारे, तरी खरं आणि खोटं लोकांना समजत असतं. म्हणजे जे खरं आहे ते खरं. मी काय कोणाची पैसे घेऊन आणि बाजू घेऊन बोलणारा माणूस नाही, पण जे मला वाटलं ना खोटं आहे ते खोटं आहे, निश्चित खोटं आहे. आणि असल्या इतिहासकारांपासून खरोखर लांब राहणं फार महत्त्वाचं आहे. जनतेने देखील आणि प्रत्येक मला असं वाटतं शिवभक्ताने देखील असल्या लोकांपासून जरा हातभरच लांब राहा. कारण हे यांच्या कल्पना यांच्या डोक्यात येईल ते सांगणारी जर हिला असली लोक असतील तर मग आमचा इतिहास तोडून मोडून पुढच्या पिढ्यांना देण्यामध्ये यांना काहीच अवघड नाही, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा, एवढंच मी सांगतो. आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.